नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कळालंच असेल बऱ्यापैकी YouTubeवरती बऱ्यापैकी काउन्सिलरनी टाकलेलंच आहे आणि बऱ्यापैकी मला मेसेज आणि कॉल येत आहेत, की मॅडम तिसऱ्यांदा नीट रिझल्ट लागलेलाच आहे आणि त्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती सांगा. तर बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठी मी अगदी नव्याने तुम्हाला सांगू इच्छिते, की नीट रिझल्ट सिटी वाईज आणि सेंट्रल वाईज पब्लिश झालेलाच आहे. आज 20 जुलैला तर सुप्रीम कोर्टनुसार NTA ची लिस्ट पण अगदी जाहीर करण्यात आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी लिस्ट पाहिली असेल त्यांच्यासाठी ओके, पण ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लिस्ट पाहिली नाही किंवा कशी पाहायची आहे त्या संदर्भामध्ये अगदी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी जस्ट सांगणार आहे. तुम्ही ती स्क्रीनवरती पाहतच असाल. अगदी मी पूर्ण हे वेबसाईटवरून काढलेलंच आहे. अगदी ही वेबसाईट तुम्ही अगदी जस्ट टाईप करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याचं PDF करून तुम्ही अगदी सिटी वाईज आणि सेंटर वाईज पण तुम्ही अगदी तुमचा रिझल्ट पाहू शकता. तर नीट 2024च्या सद्यस्थितीच्या बद्दल अपडेट्स मी जस्ट तुम्हाला थोडक्यात शॉर्टमध्ये सांगते, की सुप्रीम कोर्ट अजूनही डेटाबद्दल अचानक वाढलेली मेरिट लिस्ट बद्दल थोडंसं कन्व्हिन्स्ड नाही आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने IIT मद्रासच्या डेटा अनालिसिसवर टीम पण त्यांनी संशय व्यक्त केला होता आणि 2024च्या निकालातील अगदी त्यांनी ऑथेंटिक अनालिसिस जाणून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने NTA सिटी वाईज आणि सेंटर वाईज निकाल प्रकाशित करण्याचे आदेश पण देताना आपल्याला स्पष्टीकरण पाहायला मिळालेलंच आहे. आणि ह्याच्याबद्दल अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे की सुप्रीम कोर्टासमोर सर्वात मोठे चॅलेंजेस हेच आहे, की ही संख्या किती आणि आणि हे स्पष्ट होत नसल्यामुळे सुनावणीच्या तारखा पण वाढत आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या चौकटीत उभी असलेली कोणतीही संस्था किंवा कोणतीही व्यक्ती ही माहिती स्पष्टपणे सांगत नाही, किंबहुना कोणीही सत्य बाहेर येऊ देत नाही. हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि 2024 देणाऱ्याची पॉप्युलेशनची साईज खूप मोठी असल्याने पेपर लीकचा बी लाभ किती पॉप्युलेशन युनिटने घेतला हे ट्रस्ट होणे अशक्य आहे, असं हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. आणि सुप्रीम कोर्ट आता सॅम्पलिंग मेथड अंमलात आणेल, म्हणजेच संपूर्ण पॉप्युलेशनच्या छोट्या-छोट्या सॅम्पलवर पण अनालिसिस करून त्यावर एक निष्कर्ष येणार आहे. जसे की सेंटर वाईज आणि स्टेट वाईज निकालातील ट्रेड अनालिसिस वरून पॉप्युलेशन ट्रेड एस्टिमेट करणार आहे. तर 20 जुलै रोजी म्हणजे आज सेंटर वाईज आणि सिटी वाईज निकाल प्रकाशित झाला आहे. तो लिंकवर तुम्ही पाहून अगदी तुम्ही डिटेल्समध्ये अगदी पाहू शकता तुमचा निकाल आणि अगदी हा डेटा नीट 2024 सेंटर आणि सिटी वाईज निकालासंदर्भात डेटा खूप महत्त्वाचाच आहे. या डाटावरून प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील आणि प्रत्येक सिटीमधील प्रत्येक सेंटरवरील प्रत्येक विद्यार्थ्याला किती गुण मिळाले आहे हे कळालेच असेल. या डाटाचा वापर करून महाराष्ट्रातील या वर्षातील कट ऑफ चा एक अंदाज बांधता येईल आणि महाराष्ट्रातील सर्व सेंटरवरील गुणांचे विश्लेषण करून महाराष्ट्रातील अपेक्षित कट ऑफवर लवकरच आपल्याला मी आपल्या ग्रुपवरती सांगू इच्छिते. तर मी माझा WhatsApp ग्रुप लिंक पण इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्यावरती तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता. अगदी डाटा कसा कलेक्ट करून PDF मार्फत तुम्हाला अगदी माहिती मी देऊन माझ्या या ग्रुपवरती टाकणारच आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात पण घ्या विद्यार्थी मित्रांनो, की सेंटरनुसार निकाल हा फक्त डाटा अनालिसिसच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जर तुम्ही तुमच्या सेंटरप्रमाणे तुमचा रोल नंबर किंवा सिरियल नंबर जर तुम्ही शोधत असाल तर हे मार्क्स किती आलेत हे पाहत असाल तर ते चुकीचं आहे. किंबहुना हा निकाल दिलाच नाही. हा निकाल प्रत्येक सेंटरवरील मेरिट ट्रेड पाहण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तर प्रत्येक सेंटरवरील विद्यार्थ्याला एक डमी सिरियल नंबर दिला गेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्याची व्यक्तिगत ओळख उघडी पडू नये. तर हा निकाल आपले गुण बरोबर आहे का यासाठी प्रकाशित केलेलाच नाही. त्यामुळे आपला हा सिरियल नंबर किती किंवा काय याचा विनाकारण विचार करून बसू नका. अगदी हा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हे पूर्ण मी अगदी हे काढलेलं आहे स्क्रीनवरती. तुम्ही वेबसाईटवरती तुम्ही ते पाहू शकता. एकदा रिझल्ट पब्लिश सिटी आणि सेंटर वाईज असं हे पूर्ण असं हे लेटेस्ट न्यूज येत आहे आणि त्याच्यामध्ये कसं पाहायचं असेल प्रत्येक विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी आतापर्यंत माहिती झालं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही तरी पाहू शकता. हे मी बघा आता तुम्ही पाहू शकता स्क्रीन रिझल्ट पब्लिश असं हे मी क्लिक केलेलं आहे. ते हे इथं आलेलं आहे आणि ते सिलेक्ट येतं. ह्या सिलेक्टवरती आपण इथे आपला जो आपल्या राज्याचा आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे, आपण महाराष्ट्र राज्यामधून आपण पाहू शकता. इथे मी महाराष्ट्र हे असं क्लिक करून तुम्हाला दाखवते आणि सिलेक्ट द सिटी. सिटी मी एक फॉर एक्झाम्पल मी कोल्हापूरची असल्यामुळे मी इकडे कोल्हापूर सिटी सिलेक्ट करते आणि कोल्हापूर सिटी सेंटरमध्ये हे कॉलेजेस बऱ्यापैकी आहेत. जवळजवळ 13 कॉलेजेस युनिव्हर्सिटी सेंटर दिलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता 13 कॉलेजेस आहेत. तर इथे आपण 13 नंबरचं लास्ट पोद्दार कॉलेज
आहे तुम्ही ते पाहू शकता. इथे फॉर एक्झाम्पल आपण एक कॉलेज घेऊया, म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना आपण लक्षात येईल, की कसं हे बघायचं आहे पूर्णपणे. तर हे स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल तर अगदी हे डी.वाय पाटील आपण कोल्हापूर 4 नंबरचं घेऊया. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कसं हे पाहायचं आहे ते. ओके. तर अगदी ठीक आहे. आणखीन एक मी घेते आणि तुम्हाला लक्षात येईल. तर इथे पाहू शकता स्क्रीनवरती अगदी झूम करून मी तुम्हाला दाखवत आहे. इथे सीरियल नंबर आणि मार्क हे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकाची आपापल्या सेंटरवरती तुम्ही क्लिक करून आणि कोणत्या सिटीमध्ये आणि कोणतं कॉलेज सेंटर आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून पाहू शकता हे सीरियल नंबर आणि ते मार्क. आता फॉर फॉर एक्झाम्पल तुम्ही ते पाहू शकता 1 नंबरला सीरियल नंबर आहे आणि मार्क 319 आहे आणि 2 नंबरचा आहे सीरियल नंबर, त्याला 20 मार्क आहेत. असं तुम्ही पाहू शकता. इथे 15 नंबर आहे सीरियल नंबर, 640 मार्क आहेत आणि 19 नंबर आहे इथे 92 मार्क आहेत. हे अशाप्रमाणे पूर्णपणे अगदी हा रिझल्ट तुम्हाला आपला स्वतःचा सीरियल नंबर टाकून आणि मार्क तुम्ही पाहू शकता. तर ह्याप्रमाणे अगदी मी जस्ट तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवलं आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून ह्याच्याबद्दल अधिक माहिती विचारू शकता. रिझल्टबद्दल आजच पब्लिश झालेला हा रिझल्ट आहे. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. ज्या काही मुलांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये जॉइन करायचं आहे, काउन्सिलिंग करायचं आहे अप टू स्टार्ट टू एंड, तर तुम्ही नक्कीच आमच्या पेड काउन्सिलिंगला जॉइन होऊ शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यात तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून आम्हाला जॉइन होऊ शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.